कुठे चालली? ते जरा बाहेर चालले होते, परत येणार आहे. पण कुठे चालली? ते किराणा माल, त्याच्याकडे माझे पैसे राहिले ते घेऊन येते. एवढी काय घाई आहे? नंतर जा. घरात गरज आहे तुझी, घरात राहा. स्वतःचं सामान आणायचंय ना पूजेसाठी. ते क्लिप, ते ब्लाऊज नीट करायचंय. संध्याकाळी पूजा आहे ना, आपल्याला तयार व्हायचंय. आपल्याला जाते. हा आप्पा, ते आप्पा, आलो. बोलवतायत ते. मालती, अगं आलो आलो. अगं मालती, मी अख्खं गाव पालतं घातलंय, तुम्ही इथे. ती कमळी तिकडं मरायला टेकलीये आणि तू इकडं सजून धजून उत्सव साजरे करायला लागली. मला माहित नव्हतं. मला घरी गेल्यावर कळलं की आमच्याकडे कानबाई येणार आहे. माझी मजबुरी समजून घे ना माई. घरी एवढा मोठा उत्सव आहे, मी त्यांना नाराज नाही करू शकत. मला नाही जमणार, तुम्ही सांभाळून घ्याल. वा, हे असं झालं. रामाला सोडून जांबुवंत आणि सुग्रीवच गेले लंकेला युद्ध करायला. मी काय करू? अख्खं गाव घरी रात्री जागरणाला येणार आहे. मी आत्ता काहीतरी कारण काढून आली. रात्री कशी येऊ? मी आज कमलाच्या घरी गेली होते. हा, मला काही तिच्या हालचाली ठीक नाही वाटल्या. ती मला तुझ्याबद्दल विचारत होती. रात्री मालती आहे ना? मी हो असं सांगितलं तिला. मी कारण विचारलं तर म्हटली जर मालती नसेल तर मला नाही वाटत मी हॉस्पिटलला येऊ शकेल असं. आता हे काय नवीन? हे बघ मालती, हे सगळं तू सुरू केलेस आणि आता शेवट पण तू करायचा. तू इकडे, तू मागच्या दाराकडे ये. हे बघ, बास झालं आता. इतक्या दिवसांपासून आपला जो तमाशा चालू आहे ना, तोच मला बंद करायचा आहे. अगं तू घाबरती कशाला? मी आहे ना तुझ्या सोबत. अगं कोणीतरी बघेल. माती बघितलं तर बघितलं. कुणी कुणाकडून कुणाचा जगण्याचा हक्क नाही ना हिसकावू शकत. ही ताकद कुणाच्या बापात नाही. मालती, मला भीती वाटते. कोणीतरी बघेल. ऐक ना, तू जर खरी असशील ना तर भीती सोड. मी माझं कुटुंब वेशीला टांगून इथं तुझ्यासाठी आलीये. आज एक तर भीतीचा गळा दाब, नाही तर तुझ्या 2 पोरींचा. मालती, दोघांपैकी एकच जिवंत राहील. जर भीतीला मारता आलं, रात्री चौकात ये, तिथं भेटू. नाहीतर तुझ्या पोरींची माफी मागन सांग त्यांना. तुझ्या भीतीपायी त्यांच्यासाठी जगू नाही शकली म्हणून.